मित्रांनो, ज्यांना गर्लफ्रेंड आहे ते स्वतःला भाग्यवान समजत असतात आणि ज्यांना गर्लफ्रेंड नाही आता असे स्वतःच्या मनाला खात असतात। आणि अशातच गर्लफ्रेंड नसणाऱ्यांसाठी लग्न जुळत नाहीत हा सर्वात मोठा चिंतेचा विषय सर्वांसाठी बनलेला आहे। आणि अशातच पारंपरिक सहजीवनाच्या अंगाने विवाह हा प्रत्येकासाठी महत्वाचा असतो। त्यातून सहजीवन फुलत असते आणि हे सहजीवन फुलत असताना प्रत्येकाला एक भिन्न लिंगी सहवास या माध्यमातून हवा असतो आणि त्यातूनच विवाह संस्कृतीची ही निर्मिती झालेली आहे किंवा जडणघडण त्याची झालेली आहे। आणि अशातच आता तुम्हाला जर गर्लफ्रेंड नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही, कारण एक नवीनच ऑनलाईन गर्लफ्रेंडचा एक फंडा आलेला आहे आणि तो नेमका काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन खंदारे, कार्यकारी संस्थापक मराठा लग्नाक्षदा। मराठा लग्नाक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही आणि यातूनही वारंवार लोकांना समुपदेशन करत असतो आणि विवाह जुळण्याच्या हिशोबाने थोडेफार आमचे प्रयत्न असतात। तर असो मित्रांनो, विवाह जुळत नाही म्हणून फसवणूक वाढलेली आहे आणि त्या दृष्टीने लोकांमध्ये जनजागृती व्हावी या हिशोबाने आम्ही अनेक व्हिडिओ बनवत असतो। सध्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड असा गैरवापर होतो आहे आणि त्यातून फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत। तरीही लोक सावध होण्याऐवजी त्यामध्ये जास्तीत जास्त फसणारे लोक जास्त आहेत। आणि अशातच एक आता ऑनलाईन गर्लफ्रेंडचा एक नवीन प्रकार समोर आलेला आहे। अनेक मॅट्रिमोनियल साईट्सच्या माध्यमातून 20 ते 50 हजार रुपयापर्यंत रजिस्ट्रेशन फी घेऊन सर्रास डेटिंग व चॅटिंग हे प्लॅटफॉर्म मुला मुलींसाठी उपलब्ध करून दिले जातात। आणि मग अशातून काय होतं की या विवाह संस्थेच्या माध्यमातून आता चॅटिंग करणं झालं सोपं असं म्हणत असताना मुला मुलींचे सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद होतात आणि त्यातून मग अनेक गैरप्रकार होत असल्याच्या गोष्टी अनेक किंवा फसवणुकी होत असल्याच्या गोष्टी अनेकदा यापूर्वीही माध्यमातून समोर आलेल्या आहेत। तरीही लोक सावध होण्याऐवजी त्यात अधिक अधिक गुरफटत आहेत, फसत आहेत। तर अशाच या गोष्टीवर कुणाचं नियंत्रण नाही किंवा सरकारचंही याकडे फारसं लक्ष नाही आणि त्याही पुढे आता एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या घटनेनंतर हे जी काही यंत्रणा आहे तर ती चांगलीच हैराण झालेली आहे। या प्रकाराने देशामध्ये काही खळबळ माध्यमामध्ये माजलेली आहे। तर याबाबत जाणून घेत असताना आपण या माध्यमातून जी काही धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे तर त्याच्यामध्ये जवळपास 200 पेक्षा अधिक लोकांची यामध्ये फसवणूक झालेली आहे आणि केवळ बदनामीच्या भीतीमुळे ही लोक तक्रार द्यायला पुढे येत नाहीत किंवा पोलिसांसमोर जात नाहीत। मात्र पोलिसांना या प्रकारातील आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि या आरोपीकडून अनेक मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहेत। तर नेमकी ही घटना काय आहे तर राजस्थानमधील उदयपूर येथील 5 तरुणांनी एकदम झटपट श्रीमंत होण्यासाठी लोकांची फसवणूक करण्याचा प्लॅन आखला। या 5 जणांनी शेकडो लोकांची फसवणूक कशी केली तर त्यांनी सर्वप्रथम इंस्टाग्राम, हॅलो आणि इतर सोशल मीडिया ऍपवर एक ऑनलाईन गर्लफ्रेंड नावाने स्कीम सुरू केली आणि हे तरुण मीडियावर जाहिराती करून तरुणांना मुलींसोबत मैत्री करण्याच्या बहाण्याने अडकवत असत। मग सुरुवातीला या मुलींसोबत संवाद व्हायचे। संवाद झाल्याच्या नंतर त्या मुली त्यांना जे काही हनी ट्रॅप आपण म्हणू, जो काही नवीन प्रकार आलेला आहे तर बोलून बोलून त्या मुलांचा विश्वास संपादन करायचा। त्याच्यानंतर त्या मुलांना मग अश्लील फोटो पाठवले जायचे, त्यानंतर त्या मुलांच्या भावना चाळवल्या जायच्या आणि नंतर मग मेंबरशिपसाठी किंवा एकांतात भेटण्यासाठी आग्रह संवादाद्वारे केला जायचा। आणि मग अशातूनच फोटो पाठवल्याच्या नंतर किंवा एकमेकांना फोटो किंवा जो काही पर्सनल मजकूर शेअर झाल्याच्या नंतर मग या लोकांना या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केलं जायचं आणि लाखो रुपये त्यांच्याकडून उकळले जायचे। तर पोलिसांनी या गोष्टीची कुणकुण लागल्याच्या नंतर सापळा रचून एक डमी ग्राहक बनून त्यांच्या संपर्कात गेले आणि संपर्कात गेल्याच्या नंतर सापळा रचून त्यांना पकडले आणि त्यांच्याकडून फोटो, काही लॅपटॉप जप्त केले आणि विशेष म्हणजे यांच्या फोनमध्ये अनेक अश्लील फोटो पोलिसांना झडती दरम्यान आढळून आले। आणि या सर्व प्रकाराचा एक मास्टर माइंड जो आहे तर त्याचं सत्तर असं नाव सांगितलं जातं। आणि सुरुवातीला ही मंडळी लोकांकडून फक्त पैसे न घेता बोलून बोलून विश्वास संपादन करायची, त्यानंतर मग थोड्या तितक्या पैशाची मागणी करायची आणि एकदा का ग्राहक जाळ्यात फसला की मग त्याच्याकडून भरमसाठ असे पैसे मग उकळली जायची। मग त्याची ऐपत असेल नसेल तर त्याला पूर्णपणे पैशानं आणि कपड्यानं नागवलं जायचं। तर अशा घटनांपासून आपण सावध असलं पाहिजे। लग्नाक्षदा या माध्यमातून वेळोवेळी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो। तर अशा या फसवणुकीच्या घटनांपासून आपण सावध असलं पाहिजे आणि लग्न जुळत असताना कुठल्याही विवाह संस्थेकडे पैसे भरू नका किंवा पूर्ण पडताळणी केल्याशिवाय कुणालाही पैसे देऊ नका। अशी लग्न जुळत नसतात हे आम्ही वारंवार सांगत असतो। तुर्तास धन्यवाद। जय जिजाऊ।